छत्रपती संभाजीनगरमध्ये काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विकासासाठी कारवाई करणं गरजेचे आहे, परंतु ही कारवाई होत असताना लोकांना आर्थिक स्वरूपाचा मोबदला दिला पाहिजे. गरज पडली तर सरकार म्हणून मी देखील सहकार्य करेन. आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद देतो. त्याचबरोबरीने मला एक आठवण करून द्यायची, महानगरपालिका असताना 5 दिवसापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेश दिला की रीतसर कायदेशीर कारवाई करा, कंपन्सेशनची प्रक्रिया सुरू करा. काल मुख्यमंत्री स्वतः बोलले, परंतु अद्यापपर्यंत तुमच्या वतीने एकही शासकीय स्टेटमेंट आलेलं नाही. याचा अर्थ तुम्ही उच्च न्यायालयाला मोजत नाही का? याचा अर्थ तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा आदेश मान्य नाही का? याचा खुलासा महानगरपालिका आयुक्तांनी करावा. या पलीकडे जाऊन मला त्याला स्पष्टपणे सांगायचं की माझ्यासोबत आता चिकलठाण्याचे सर्व नागरिक उभे आहेत. चिकलठाणा परिसरामध्ये तुम्ही विदाऊट नोटीस त्या ठिकाणी पाडापाडी केली आणि हीच महानगरपालिका यांनी मागच्या वर्षी माननीय उच्च न्यायालयामध्ये लिहून दिलं की आम्हाला 45 मीटरपेक्षा मोठा रोड करायचा नाहीये, ज्यावेळेस नॅशनल हायवेची मागणी होती उड्डाणपूलसाठी. त्याचबरोबरीने चिकलठाणा परिसर, मुकुंदवाडी, हर्सूल, पडेगाव, मिटमिटा, सातारा परिसर हा ग्रामीण होता. ग्रामीणमधून ते शहरात आले. तर त्या ग्रामीणमध्ये असताना त्यांच्याकडे NA 47 आहे, त्यांच्याकडे NA 44 आहे, त्यांच्याकडे ग्रामपंचायतची परवानगी आहे. हे पुरावे गृहीत न धरता तुम्ही याला अतिक्रमण कसं म्हणू शकता, याचा खुलासा तुम्ही करावा. याच पलीकडे मला त्यांना आठवण करून द्यायची की 2018मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतानाच त्यांनी एक समिती बनवली. त्याच्यामध्ये 5 सचिव होते. त्या समितीने आदेश दिला की यापुढच्या काळामध्ये कोणतंही अतिक्रमण काढत असताना त्याचे काय निकष असावे. त्या निकषामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की एखाद्या शासकीय जमिनीवर देखील अतिक्रमण असेल तर त्या व्यक्तींशी चर्चा करा, त्यांना 15 दिवसाची नोटीस द्या, 30 दिवसाचा सुनावणीचा कालावधी द्या आणि तडजोड करा, मोबदला द्या आणि ती जागा ताब्यात घ्या. याचं उदाहरण जालना जिल्हा या ठिकाणी परतूरमध्ये जे उड्डाणपूल करायचा होता त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर लोकांचं अतिक्रमण होतं. शासकीय जमिनीवर अतिक्रमण असताना देखील शासनानं मोबदला दिला, परंतु या आमच्या मालकीच्या जागा आहेत, याच्यावर तुम्ही मोबदला का देत नाही? रोड वाइंडिंग ही सरकारने केली आहे, त्यांनी त्यांचा विकास या नावासाठी जरी केली असेल तर आमचं घर तुटत असेल तुम्हाला पैसे द्यावे लागेल. मी महानगरपालिका आयुक्तांना याने स्पष्टपणे सांगतो की मिटमिटा पडेगाव परिसरामध्ये तुम्ही किती तारखेला कारवाई केली आणि नोटीस तुम्ही किती तारखेला देता? 100% तुमच्यावर कंटेम करण्यात येईल. कारण न्यायालयामध्ये तुमच्या वकिलाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही कारवाई करू. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स हेच सांगता की कोणाचंही घर तुम्हाला तोडायचं असेल त्याला मोबदला दिला पाहिजे. तुम्ही कोणाचंही घर उद्ध्वस्त करू शकत नाही. या ठिकाणी तुम्ही नोटीस न देता पाडलं, या ठिकाणी तुम्ही पाडल्यानंतर नोटीस दिल्या, अशा वेगवेगळ्या प्रकारचे विषय तुमच्यासमोर आहे. आणि मला हर्सूलची तुम्हाला आठवण करून द्यायची. आयुक्त साहेब, हर्सूलच्या बाबतीत तुम्ही सातत्याने काय म्हणता, मी पाडेल. आमचा पाडण्यासाठी विरोध नाही. या अगोदर मोठ्या मनाने हर्सूलच्या जनतेने नॅशनल हायवेला जागा दिली, नॅशनल हायवेने कंपन्सेशन दिलं. उच्च न्यायालयामध्ये आम्ही गेलो, उच्च न्यायालयाने तुम्हाला विचारणा केली आहे. 8 तारखेला तुमचं लेखी उत्तर मागितलं. आम्हाला तुम्हाला नोटीस द्यायची सांगितली, नोटीस आम्ही तुम्हाला उद्या देतो. न्यायालयाने 8 तारखेला तुम्हाला बोलवलं, आम्हाला लिबर्टी दिली. कोणी तोडायला आलं तर सांगा. जी जागा तुमची नाही, जी जागा नॅशनल हायवेची, ती तोडण्याचा टास्क तुम्ही का करता? सगळ्या शहरामध्ये कशासाठी तुम्ही हे करता? आणि या पलीकडे मला जाऊन त्यांना सांगायचं की छत्रपती संभाजीनगरमध्ये ताकदवार कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, देशातले सगळे पक्ष या ठिकाणी आहेत. ते राजकारण बघून घेतील. तुम्ही कुठल्या अधिकारामध्ये लोकांना सांगताय की तुला नगरसेवक व्हायचं असेल तर तुला माझं ऐकावं लागेल? कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही करताय? तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात, अधिकाऱ्यासारखं वागा. आणि एक महत्वाची मागणी मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना करतो, कृपया यांची बदली करू नका. यांनी माझं शहर उजाडलेलं आहे, माझं शहर भाकास केलेलं आहे. ह्याच व्यक्तीला जबाबदार धरून मी माझ्या शहराच्या लोकांना मोबदला घेऊन देईल. ह्याच व्यक्तीकडनं मी पाडलेले घरं परत उभे करून देईल. कृपया यांची बदली करू नका. यांना इथंच ठेवा. तुम्ही यांच्याकडे बघा, न्यायालय यांच्याकडे बघेल आणि आम्ही आमचा न्याय घेऊ. परवाच्या दिवशी मंगळवारी महापालिका आयुक्त यांचं शासकीय निवासस्थान आहे, त्याच्या बाहेर आम्ही सकाळपासून आंदोलनाला सुरुवात करतोय. ज्यांचे ज्यांचे घरं पाडले, ज्यांचे घरं पाडणार आहे, ज्यांचे घरं बाधित झाले, या सर्वांनी त्या ठिकाणी यावं. आपण डिटेल माहिती घेऊन ही माहिती आपण न्यायालयाला देणार आहोत, सरकारला देणार आहोत की अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने कारवाई झालेली आहे. म्हणून
सर्वांना मी अशी विनंती करतो की कोणीही काळजी करू नका, ताकदीने उभं राहा. कायदा हातात घ्यायचा नाही, परंतु कायदा हातात दाखवायचा आणि निर्णय घ्यायचा, एवढं मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो.